श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्येन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्ड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। मृगजळाची गातळी तिये दिठी दुरुणीची न्याहाळी। वाचूनी तेने पाणी साळी केळी लावी देसी काही। मूळ अज्ञान चितवलटिके मातयाचे कार्य हे केतुके। म्हणोनी संसार रूख सत्यके वावोची गा। अर्जुना, मृगजळाची भरलेली तळी दुरून दृष्टीने पाहावी। त्यापासून त्या पाण्याच्या योगाने धान्य व केळी पिकवता येईल काय? या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच खोटे म्हणजे भ्रांती रूप आहे। मग त्यापासून उत्पन्न झालेले संसार रूप कार्य कोठून खरे होणार? म्हणून संसार वृक्ष सत्य कुठला? इकडे दाखव, 1 मिनिट दाखव, मी देतो तुला। 1 मिनिट मात्र दाखव। या अर्जुना, मृगजळाची भरलेली तळी दुरून दृष्टीने पाहावी। त्यापासून त्या पाण्याच्या योगाने धान्य व केळी पिकवता येईल काय? या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच खोटे म्हणजे भ्रांती रूप आहे। मग त्यापासून उत्पन्न झालेले संसार रूप कार्य कुठून खरे होणार? म्हणून संसार वृक्ष सत्य कोठला? तो खोटाच आहे। अमृतानुभवातही पुन्हा माऊलीने म्हणोनी दृश्यते वावो देखिले जरी या चरणाने असेच सांगितलेले आहे। आणि अंतयया नाही ऐसे बोलिजे जे काही तेही साचची पाही एके परी। तरी प्रबोध जव मोहे तव निद्रे काय अंत आहे। की रात्री न सरे तव न पाहे तया आरवते। कैसा जव पार्था विवेकू नुधवी माथा तव अंतू नाही अश्वत्था भवरुखा यया। वाजते वारे निवांत जवन राहे जेथीचे तेथ तव तरंगता अनंत म्हणवीची की। म्हणोनी सूर्य जई हारपे तै मृगजळा भास लोपे। का प्रभा जाय दीपे मालवलेनी। तैसे मूळ बीज अविद्या खाये ते ज्ञान जई उभे होये। तेची यया अंत आहे एरवी नाही। आणि या संसार वृक्षाला अंत नाही म्हणजे त्याचा नाश होत नाही असे जे म्हटले जाते तेही एका दृष्टीने खरे आहे। पहा, जाग येत नाही तोपर्यंत झोपेचा नाश होतो काय? पाहे तव रात्र सरे की तया आरवते। पहाट झाल्याबरोबर रात्र संपते की त्यापूर्वी? त्याप्रमाणे अर्जुना, आत्मानात्मविवेक जोपर्यंत चित्तात उत्पन्न होत नाही तोपर्यंत या संसार वृक्षाचा अंत होत नाही। जोपर्यंत वाहणारा वारा शांत होऊन जेथल्या तेथे स्थिर होत नाही तोपर्यंत समुद्राचे पाणी असंख्य तरंग रूप होत राहणारच।
म्हणून सूर्य अस्तास गेला असताच मृगजळाचा भास नाहीसा होतो किंवा दिवा विझविला असता प्रकाश नाहीसा होतो. त्याप्रमाणे संसार वृक्षाचे मूळ बीज जी अविद्या ती ज्या ज्ञानाने नाहीसी होते ते ब्रह्मज्ञान प्रकट झाले तरच या संसार रूप वृक्षाचा नाश होतो, एरवी नाही. देवीची हा अनादी ऐसी आथी शाब्दी तो आळू नोहे अनुरोधी बोल यया. जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कारतव नाही मा नाही तया आदी काही कोण होईल. जो साच जेथून उपजे तया ते आदी हे साचे आता नाहीची तो म्हणजे कोठून या. म्हणोनी जन्मे ना आहे तैसी या सांगो कवण माये या लागी नाही पणेची होय अनादी हा. वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पुपा. व्योम कुसुमाचा पांडवा कवणे देठ तोडावा म्हणोनी नाही ऐसिया भवा आदी कैसी. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले नि वीण तैसा समूळ वृक्षू जाण अनादी हा. अर्जुना ऐसे नि पाही आद्यंतु ययासी नाही माझी स्थिती आभासे काही परिटवाळ तेगा. त्याप्रमाणे या संसार वृक्षाला जो अनादी शब्द लावला जातो तो आरोप मात्र नसून या आमच्या केलेल्या निरूपणाला अनुसरूनच आहे. कारण या संसार वृक्षाचे ठिकाणी यत्किंचितही सत्यता नाही. म्हणजे तो जर अस्तित्वातच नाही तर त्याची उत्पत्ती कशी असणार व कोण करणार. ज्या वस्तूपासून एखादी वस्तू उत्पन्न होते ती वस्तू त्या वस्तूचे कारण आहे व ती उत्पन्न झाली हे म्हणणे खरोखर योग्य होते. आता संसार वृक्षाचे अस्तित्व सिद्ध होत नाही तर तो कोणापासून उत्पन्न झाला असे म्हणायची. म्हणून अर्जुना जे उत्पन्न होत नाही व अस्तित्वातही नाही अशाची माय कोण म्हणून सांगता येईल बरे. अर्थात अस्तित्वात नसल्यामुळे हा संसार वृक्ष अनादी म्हटला जातो. वंध्येच्या मुलाची पत्रिका कुठून असणार. आकाशात निळी भूमी असते अशी कशी कल्पना करता येईल. अर्जुना आकाश पुष्पाचे देठ कोणी तोडावे. म्हणून नसलेल्या संसाराला कारण व उत्पत्ती कुठून असणार. ज्याप्रमाणे घटांचे नसणे उत्पन्न केल्या वाचून असते त्याप्रमाणे संसार वृक्ष खरोखरच नाही म्हणून अनादी आहे असे जाण. अर्जुना या दृष्टीने ज्या संसार वृक्षाला आदी अंत नसून मध्ये जी काही त्याची स्थिती भासते ती भ्रांतिजन्य म्हणून खोटी आहे. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्री ही कीर नरिगे तरी माझी दिसे वाऊगे मृगांबू जैसे. तैसा आद्यंती कीर नाही आणि साचही नोहे कही परी लटिकेपणाची नवाई पडिभासेगा. नानारंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेनतया आपजे आहे ऐसा. ऐसेनी स्थितीचे वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरी मेखळे लोकू जैसा. आणि नसतीची श्यामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय. स्वप्नी ही मानिले लटिके तरी निर्वाहो का एक सारिखे देवी आभासू हा क्षणिके रीताची गा. देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी ना पुढे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी. तरंग भंगू सांगी पडे विजू ही न पुरे होडे आभाससी तेने पाडे
होणे जाणेगा. जैसा ग्रीष्मशेषीचा वारा नेणी जे समोर की पाठी मोरा, तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपा यया. एव आदी ना अंतस्थिती ना रूप ययासी आथी, आता कायसी कुंथा कुंठी उन्मूळ निघा. आपुलिया अज्ञानासाठी नवता थांबला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. ज्याप्रमाणे मृगजळाचा प्रवाह ब्रह्मगिरीहून निघत नसतो व समुद्रासही मिळत नाही, परंतु मध्येच व्यर्थ भासतो, त्याप्रमाणे ज्याला उत्पत्ती नाश मुळीच नाही व कधी खराही नाही, परंतु खोटेपणाचे कौतुक असे आहे की वस्तू नसून भासते. ज्याप्रमाणे आकाशात नाना रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना संसार वृक्ष असल्यासारखा प्राप्त होतो. ज्याप्रमाणे गारोडी दोरीचा साप दाखवून लोकांना भुलवितो, तसेच स्थितिकाळी अज्ञानी पुरुषाला संसार खरा आहे असा भ्रम होतो. ज्याप्रमाणे आकाशात नसलेला काळसरपणा दिसतो, तसा दिसेना का, पण ते दिसणेही एक क्षणात होते व जाते. स्वप्नामध्ये आपण पदार्थ खोटे मानले तरी तेथे ते पदार्थ एकसारखे टिकून राहतात काय? ज्याप्रमाणे हा प्रपंचाचा भास क्षणिक असल्यामुळे वस्तूहीन असा व्यर्थ आहे, ज्याप्रमाणे माकडाने पाण्यात आपली स्थिती करावी, माकड पाण्यात क्षणभरही स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आहे असा वाटतो. धरू जाता हा सापडत नाही. तरंगाचे उठणे, मावळणे किंवा विजेचे चमकणे, लोपणे यांची देखील संसार वृक्षाच्या भासाशी तुलना करता येत नाही, इतका तो त्यांच्यापेक्षाही क्षणिक आहे. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूच्या अंती सुटणारा वारा समोरून येतो की पाठीमागून येतो हे समजत नाही, तशी या संसार वृक्षाची स्थिती लक्षात येत नाही. याप्रमाणे ज्या संसार वृक्षाला उत्पत्ती व नाश नाही किंवा रूपही नाही, त्याला उपटून टाकण्याची काय खटपट करावी लागणार? अर्जुना, मुळीच अस्तित्वात नसलेला हा संसार वृक्ष अज्ञान भ्रमाने बलवान झाला आहे, म्हणून तो आत्मज्ञान रूपी खड्गाने कापून काढ. वाचून ज्ञाने वीण एके, उपाय करीसी जितुके, तीही गुंफसी अधिके रूखी इये. नाहीतर संसार वृक्ष तोडण्याकरता एका आत्मज्ञाना वाचून जितके उपाय करशील, तितका तू अधिक त्या वृक्षात गुरफटशील. आत्मज्ञाना वाचून अज्ञानाने संसाराला सत्य समजून व आत्मस्वरूपाला विसरून जे काही उपाय होतील, ते सर्व अहंकारपूर्वक होत असल्यामुळे संसार कायमच राहतो. मग किती खांदोखांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधि, म्हणोनी मूळची अज्ञानछेदी सम्यक ज्ञानी. हेरवी दोरीची या उरगा, डांगा मेळविता पैगा, तो वावोची भारुगा केला होय. तरावया मृगजळाची गंगा, दोनी लागी धामता दांगा. माझी ओवळे बुडजे, माझी ओहळे बुडीजे पैगा, साच जेवी. तेवी नाथिलिया संसारा, उपायी जाचत या वीरा. आपण पे लोपे वारा विकोपी जाय, म्हणोनी स्वप्नीचे या भया. ओखद चेवोची धनंजया, देवी अज्ञान मूळा येया. ज्ञानची खड्ग. मग कितीतरी वेळ त्यांच्या वर खाली पसरलेल्या खांद्यावर फिरत राहावे लागणार. म्हणून यथार्थ ज्ञानाने या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान ते तोडून टाक. नाहीतर ज्याच्यावर
नाहीतर ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरता काठ्या मिळवण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ क्षीणच ठरतो, किंवा भासलेल्या मृगजळाच्या गंगेतून पार होण्याकरता होडी करावी म्हणून लाकडे आणण्याकरता जंगलात गेले असता एखाद्या ओढ्यात जसे खरेच बुडावे, त्याप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या या संसार वृक्षाचा नाश करण्याच्या उपायाने श्रम करणारा आत्मस्वरूप विसरतो व त्याच्या अंगात शिरलेला प्रयत्नांचा वारा शेवटी विकोपात परिणाम पावतो. म्हणून स्वप्नात लागलेल्या शस्त्राच्या घावाला जसे जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाला कापून काढण्याकरता आत्मज्ञान हेच उत्तम शस्त्र होय. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नीच नवे, अभंग बळ होवावे बुद्धीसीला. उठिलेनी वैराग्ये जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे बमुनिया सुने आताची गेले. हा ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवी तो होवावा वैराग्य लाठू. पण ते ज्ञान खड्ग हाती सहज पेलता येईल असे बुद्धीला वैराग्याचे क्षीण न होणारे व अखंड बळ असायला पाहिजे. प्राप्त झालेले वैराग्य असे असावे की ज्या योगे चित्ताला धर्म, अर्थ व काम हे तिन्ही पुरुषार्थ आताच ओकून गेलेल्या पुत्राच्या ओकारीप्रमाणे किळसवाने वाटून चित्त निशेष त्याचा त्याग करील. अर्जुना, येथपर्यंत इहपर लोकातील सर्व पदार्थांचा वीट येईल अशा प्रकारच्या वैराग्याचे उत्तम बळ पाहिजे. मग देहाहंतेचे दळे, सांडोनी एकेची वेळे, प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. निसळे विवेक साहणी, जे ब्रह्माहमस्मी बोधे सनानी, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. मग स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहांचे कवच एकदम टाकून देऊन मी प्रत्येक आत्मस्वरूप आहे अशी बुद्धी धारण करावी. मी ब्रह्म आहे ह्या एका तीक्ष्ण बोधाचा पूर्ण निश्चय होईपर्यंत निर्दोष आत्मनात्म विवेक रूपी सहाणेवर ते ज्ञान खड्ग घासत राहावे. या ओळीत अहम ब्रह्मास्मी बोध पूर्ण होईपर्यंत प्रथम आत्मानात्म विवेकाचे श्रवण करण्यास सांगितले आहे. परिनिश्चयाचे मुष्टीबळ पहावे एक दोन वेळ, मग तुळावे अति चोखाळ मननवरी. पण बोधाचा केलेला निश्चय किती दृढ झाला आहे याची एक दोनदा परीक्षा पाहावी व मग त्या बोधाला साधक अशा उपपत्तीने त्याचे मनन करावे. बाधक शंकांनी बोध डळमळीत होऊ नये म्हणून साधकाला येथे मनन करण्यास सांगितले आहे. पाठी हतीयेरा आपणया, निधिध्यासे एक जालिया, पुढे तुझे नुरेल घाया पुरतेगा. नंतर निधीत ध्यासनाने ज्ञान खड्ग व आपण एक झाल्यावर त्या ज्ञान खड्गाचा घाव घालण्याकरता आपल्याहून निराळे काही एक शिल्लक राहणार नाही. येथे निधिध्यासनाने अहम ब्रह्मास्मी या बोधाचा प्रवाह कधीही खंडित न होता अखंड राहतो व प्रपंच वृक्षाचा अत्यंत अभाव होतो, म्हणजे प्रपंच मुळी भासतच नाही असे सांगितलेले आहे. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचेनी वाढे, नेदीन उरो कवणेकडे भववृक्षाशी. अद्वैत बुद्धीने तीक्ष्ण झालेले ते आत्मज्ञानाचे शस्त्र संसार वृक्षाला कुठेच उरू देणार नाही. प्राप्त झालेल्या ज्ञानाने ब्रह्म अफूट, अद्वैत, अविक्रिय आहे म्हणून प्रपंच वृक्षाला अस्तित्वच नाही असे कळून येते. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा घुंटू भरी.
नाना उपवड होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतिधारेचा बाहो करील तैसे. तेव्हा ऊर्ध्व का अधोमूळ, त्या आधीचे हनशाखा डाळ, ते काहीची न दिसे मृगजळ चांदिना जेवी. ऐसेनिका वीरनाथा, आत्मज्ञानाची या खडगलता, छेदूनिया भवाश्वत्था ऊर्ध्व मुळा ते. ज्या शरद ऋतूच्या आगमनाबरोबर वाहणारा वारा आकाशातील अभ्रांचा केर नाहीसा करतो, किंवा सूर्य उगवला असता तो अंधार गिळून टाकतो, अथवा जाग येता क्षणीच स्वप्न निशेष नाहीसे होते, त्याप्रमाणे त्या स्वरूपाच्या स्वानुभवाचा अखंड प्रवाह तसेच करील. म्हणजे संसार वृक्ष मुळीच भासू देणार नाही. ज्याप्रमाणे चांदण्यात मृगजळ दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या अखंड वृत्ती प्रवाहात संसार वृक्षाची वरची मुळे की खालची मुळे किंवा खालच्या शाखा डहाळ्या हे काही एक दिसणार नाही. हे योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञान रूपी तलवारीने संसार रूपी वर मुळे असलेल्या संसार वृक्षाला तोडून टाक. ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भुवः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रस्तुता पुराणी. ज्या पदाचे ठिकाणी प्राप्त झालेले पुरुष पुन्हा संसारात परत येत नाहीत व ज्यापासून अनादि संसार चक्राची प्रवृत्ती झाली आहे, त्या आद्य पुरुषाला मी शरण आहे, अशा भावनेने त्या पदांचा शोध करावा. मग इदंतेसी वाळले, जे मीपणे वीण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. मग हे असे म्हणून दाखविले जाईल, अशा दृष्टकोटीत जे येत नाही, तसेच जे मीपणा वाचून प्रसिद्धीस आले आहे, म्हणजे मीपणही जेथे सहन होत नाही, ते आपले स्वरूप आपणच पाहावे. आत्मस्वरूप अहंता किंवा द्रष्टत्व व इदंता किंवा दृश्यत्व या दोघांनाही प्रकाशित करणारे असे केवळ ज्ञान रूप आहे, असे आपण ओळखले पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.